जलसंपदा खातं सिंधुदुर्ग याच्या अंतर्गत आज वरिष्ठ पासून सगळ्यात खालच्या अधिकाऱ्यापर्यंत कर्मचाऱ्यांसाठी त्यांची हक्काची घरं आणि सुसज्ज अशी कॉलनीचं नियोजन आमच्या महायुती सरकारच्या वतीने झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये या खात्याअंतर्गत होणारी कामाला अजून गती मिळाली पाहिजे, ताकद मिळाली पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांची स्वतःची घरं असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मी आदरणीय गिरीश महाजन साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं मनापासून सिंधुदुर्गाच्या वतीने मी आभार मानेन। कारण का जसं मी भाषणात बोललो की आमच्याकडे अधिकारी वर्ग कधी कधी येण्यासाठी 2 वेळा विचार करतो आणि म्हणून ज्या पद्धतीने अगर अशा पद्धतीने सुसज्ज असं त्यांच्या राहण्यासाठी अगर क्वार्टर बांधत असतील किंवा बंगले देत असतील तर भविष्यामध्ये आमच्या सिंधुदुर्गाकडे येणाऱ्या अधिकाऱ्यांचा ओढ निश्चित पद्धतीने वाढेल आणि त्याचा थेट परिणाम, चांगला परिणाम आमच्या जिल्ह्याच्या विकासावर निश्चित पद्धतीने होईल। साहेब, राजकीय प्रश्न आहे, आता आमचं ऑपरेशन तुडवा सुरू होणार आहे असं संजय राऊत म्हणतात। लक्षात घ्या, मुळामध्ये ऑपरेशन टायगर जे झालेलं आहे त्याच्या बाबतीमध्ये त्या शिवसेना पक्षाचे सगळे जे काही प्रमुख नेते मंडळी त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे। आता त्यावर तुम्ही तुडवा जुडवा बुडवा काही बोललात, पण मुळामध्ये ह्याचा जबाबदार कोण हेही कधीतरी विचार करायला पाहिजे। जसं तृणमूल काँग्रेसमध्ये एक अभिषेक बॅनर्जी आहे, तसा उबाटाचा अभिषेक बॅनर्जीला आपण का त्याला काही प्रश्न विचारत नाही? कधीतरी आदित्य ठाकरेला पण ह्याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला पाहिजे की बाबा तू असताना तुझे खासदार काय सोडून गेले? मग तृणमूलचा अभिषेक बॅनर्जी, उबाटामध्ये आदित्य ठाकरे, साम्य आहे, तो पण अभिषेक ए आणि ए आहे। मग कदाचित अभिषेक बॅनर्जीला आता हेल्मेट घालून जसं पश्चिम बंगालमध्ये फिरण्याची वेळ आली आहे, एक आता हेल्मेट मी आदित्य ठाकरेला पण गिफ्ट पाठवणार आहे। कारण का महाराष्ट्रामध्ये फिरताना चुकून कुठेतरी चपला आणि अंडी आल्या तर त्यासाठी हेल्मेट हवं ना, पण आता पेंग्विन हेल्मेट मध्ये कसा दिसेल हा एक वेगळं संशोधन आहे। साहेब, आज शिवसेनेचा हिरक मोर्चा वर्धापन आहे आणि त्याने संजय राऊत म्हणतायत की ही संघटना आहे ती बाळासाहेबांनी, आता उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्यायासाठी काढलेली संघटना। मुळामध्ये हे जे खासदार ज्यांनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारले, कशामुळे स्वीकारलं माहिती आहे का? ते स्वीकारलं कारण उद्धव ठाकरेंचा पक्ष, ज्याला आपण उबाटा म्हणतो, तो काँग्रेसमध्ये विलीन होणार होता। ह्या भीतीने त्या लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्व त्या लोकांनी स्वीकारलेला आहे। म्हणजे मूळ बाळासाहेबांचा विचार जे काँग्रेसच्या विरोधी विचार होते, मी माझ्या शिवसेनेचं कधीच काँग्रेस व्हायला देणार नाही, ते मी माझं दुकान बंद करून, असं बोलणारे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्या सगळ्या विचाराला तिलांजली देऊन उद्धव ठाकरे जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करत होते, मी तर हेही ऐकलं आदित्य ठाकरे आणि राहुल गांधीच्या बाबतीमध्ये बैठका पण झालेल्या। आदित्य ठाकरेंना काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्याचा पण प्रस्ताव आलेला, हेही माझ्या कानावर आहे। एवढं सगळं काँग्रेसमध्ये विलीन होऊन मूळ बाळासाहेबांचेच विचार अगर बुडवायचे ना असतील तर मग खासदार राहणार कशाला? कसले बाळासाहेबांच्या विचारबद्दल संजय राजाराम राऊत बोलतायत? तुम्ही काँग्रेसमध्येच विलीन होणार होता तर याच्यापेक्षा नेहरू गांधींचं गोडवे गावा ना, बाळासाहेबांचे गाव कशाला घाताय? तुम्ही त्यांच्यात तर विलीन होणार होतात। एका खासदाराची किंमत 85 कोटी रुपये ठरवण्यात आली असं रोहित पवार। असं आहे की आता शेमड्यासारखे हे महाविकास आघाडी काही बोलले त्याला काही अर्थ नाहीये। मुळामध्ये तुमच्या त्या आमच्या महाराष्ट्र व्हर्जन ऑफ अभिषेक बॅनर्जीला आवरलं पाहिजे होतं। मग हे सगळे आरोप करायची वेळ आली नाही असती। जे हिंदुत्वादी विचारावर तयार झालेले हे सगळे मूळ शिवसैनिक, त्यांनाही जेव्हा बघितलं की हे काँग्रेस विचाराला स्वीकारणारे लोक आहेत, जिहादला स्वीकारणारे आहेत, हिंदुत्व विरोधी भूमिका घेणारे लोक आहेत, म्हणून तर ते लोक पुढे गेलेले। कधी कधी पैशांच्या पलीकडे विचार पण महत्वाचे असतात। हे रोहित पवारला कळणार नाही, तो लहान आहे अजून, शरीराने मोठं झालं म्हणजे मोठा होता असं लिहित नाही कुठे। देवेंद्र फडणवीस यांनी गद्दारांच्या रक्षणासाठी पोलीस लावले आहेत, हा जनतेच्या पैशाचा अवमान आहे संजय राऊत। हा, म्हणून उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर संरक्षण सोडावं।
त्यांनी सांगितलं ना, गद्दारांच्या संरक्षणासाठी पोलीस लावलेत, तर उद्धव ठाकरेला कशाला संरक्षण दिलेलं आहे? आदित्य ठाकरेला तर त्यांनी पण संरक्षण. महाराष्ट्राचा सर्वात मोठा गद्दार मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरच बसतात. तर शिंदेच्या शिवसेनेवर टीका करताना संजय राऊत असं म्हणतात की त्यांचा जन्म कधी झाला हे अमित शहाना विचारलं पाहिजे. आणि मग संजय राऊतांचा राजकीय जन्म कधी झाला हे कोणाला विचारलं पाहिजे? की तो राजकीय लावारीच आहे? राजकीय क्षेत्रात त्याला कचऱ्याच्या डब्यातून कोणी उचललाय का? मग दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा पहिलं 4 बोटं स्वतःकडे आहेत हे पहिलं विचार करावं. उगाच अमित शहाजींना आणि भारतीय जनता पक्षामध्ये याच्यात ओढू नये. हा शिंदे साहेबांच्या शिवसेनेनी तुमच्यावर बाळासाहेबांच्या विचाराला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेलं पाऊल आहे. तुझ्यासारखा राजकीय धर्मांतर त्याचं झालेलं नाहीये बाकीच्या लोकांचं. राजकारणामध्ये कोणी अमर नाही. अमित शहा काय संजीवनी गुटिका खाऊन जन्माला आलेले नाही, संजय राऊत म्हणतात. ठीक आहे, सकाळी चहा घ्यायला येतात का आमच्या घरी? की सकाळी आम्ही कुठली जडीबुटी खातो, औषध का पितो, चहा कशी पितो, काळी पितो, दूधवाले का द्यायला आलाय काय? तेच काम राहिलं आता, हाऊसकीपिंग. साहेब, आम्ही गिरगावकर यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना एक पत्र पाठवलंय आणि त्यामुळे ते असं म्हणतायत की आता आपणच मराठ्यांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहात. कोणाला पाठवलं? दोन्ही ठाकरे बंधूंना पत्र पाठवलं. कोणी पाठवलं? आम्ही गिरगावकर. आता ते मला पत्र वाचलेलं नाहीये, पण हिंदू हृदय सम्राट, हिंदुत्व आणि उद्धव ठाकरे आणि काय संबंध राहिलेला हे मला आतापर्यंत कळलेलं नाही. आता तो संबंध संपलेला आहे. तो त्याच्या रक्त आता हिरवं झालेलं आहे. म्हणून कोणी हिंदू हृदय सम्राट आणि उद्धव ठाकरेचं जोडू नये असा मताचा मी आहे. हिंदी